प्रेज द लॉर्ड. सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आजच्या दिवसाकरता, आजच्या वेळेकरता. प्रभूने आपणास एकत्र आणलं, एक सुंदरशी वेळ संध्या आपल्या जीवनात दिली. होय, आज आपण प्रभूमध्ये जिवंत आहोत. प्रभूने आपणास राखलं, त्याबद्दल आपण त्याचे धन्यवाद करूया. या रविवारच्या दिवशी त्याने आपणास सुंदरशी वेळ त्याची स्तुती आराधना करण्याकरता दिली. स्तोत्रसंहिता 108 त्याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. हे देवा, माझे मन स्थिर आहे, मी गाईन, मी जीवे भावे स्तोत्र गाईन. हे दाविदाचं संगीत स्तोत्र आहे. स्तोत्र 108 याचं पहिलं वचन सांगतं, हे देवा, माझे मन स्थिर आहे, मी गाईन, मी जीवे भावे स्तोत्रे गाईन. होय, या आपण या वचनानुसार आपले मन स्थिर करूया आणि जीवे भावे परमेश्वराला आपण स्तुती अर्पण करूया. आजच्या दिवसाकरता आपण स्तुती अर्पण करूया आणि रोजच जसा दिवस तो आपल्या जीवनात दाखवेल तसं आपण त्याची स्तुती आराधना करणारे आपण बनूया. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर एक दोन गीतं प्रभूला सादर करू, नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, दाखवलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका कळत न कळत आमच्यातून झालेल्या आहेत, तर सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे ते आत्मिक मन्ना ख्रिस्तामध्ये प्रत्येक ठिकाणी तू दे. ही प्रार्थना त्या तारणकर्त्या ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास एक सुंदरशी वेळ दिली, आणि दिली तर आपण त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया. कारण की पहा, आपण परमेश्वराकडे का येतो? कारण की आपण या पृथ्वीवर परके प्रवासी आहोत आणि तो जिवंत पिता, त्याची ओळख त्याच्या पुत्राने तुम्हा आम्हास करून दिली. तो जिवंत पिता त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला, मारला गेला, गाडला गेला, उठविला गेला. त्याने ती ओळख आपणास करून दिली. आपण या जगात परके प्रवासी आहोत. कधी ना कधी आपल्याला हे पृथ्वीवरचं गृहरूप मंडप मोडावे लागेल. गृहरूपी मंडप काय करावं लागेल? मोडावे लागेल. आपला मंडप उचलला जाईल. आपण निराधार असे लोक आहेत. आपला एकच आधार आहे, जो जिवंत पिता प्रभू येशू. उपासना संगीत याचं 426 नंबरचं गाणं काय म्हणतं पहा. आहे त्या स्थितीत ख्रिस्ताकडे येणे. आहे त्या स्थितीमध्ये काय करा? ख्रिस्ताकडे या. जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार. किंवा हे तुझे रक्तधार, देवाच्या प्रिय पोकरा. आलो तसाच करू काय, वायास शुद्ध हीनो पाय. तुझेच रक्त देस हाय, देवाच्या प्रिय पोकरा. आलो तसाच भ्रांती फा,
वावा जगात दुर्निवा गेरी ते संक ते अपार दे निवारी प्रिय तो करा आलो तसाच अंधळा दुःखी दरिद्री दुबळा साठा तुझाच सगळा पुरी व प्रिय तो करा अशास तू स्वीकारिशी क्षमास प्रेम करीसी की बोलने न मोडीसी देवाच्या प्रिय तो करा तुझ्या प्रेमेच जिंकिले या हृदयास चेचिले आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय तो करा जसा मी आहे निराधार आलो तसाच दे उद्धार किंवा हे तुझे रक्तधार देवाच्या प्रिय तो करा देवाच्या प्रिय तो करा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय कोकरा. होय, तो अर्पिलेला कोकरा आहे. अपना तुम्हामच्या पापांकरता तो अर्पिलेला कोकरा आहे. गाण्याचे बोल आपण जो उपासना संगीत मध्ये आपण आता ऐकलं की पहा, जसे आहात तसे ख्रिस्ताकडे या. तो दोष न लावणारा असा आहे. आज तुम्हाला वाटतंय की मी पडलो, मी प्रभूपासून दूर गेलो, तर जसे आहात तसे त्या प्रभूकडे तो कैवारी बसला आहे, तुम्हाला स्वीकारास तयार आहे. देवाने त्या पुत्राच्या रक्तामध्ये तुमच्या आमच्या पापांची क्षमा केली आहे. जसा मी आहे निराधार आलो तसाच दे उद्धार किंवा हे तुझी रक्तधार देवाच्या प्रिय तो करा देवाच्या प्रिय तो करा देवाच्या प्रिय तो करा. होय, देवाने प्रिय असा पुत्र एकुलता एक तुमच्या आमच्या पापांकरता वधस्तंभावर अर्पण असा दिला, यासाठी की त्या ठाई आपण शुद्ध व्हावं, आपले पापाचा खंड त्याने भरावा आणि आपल्या ठाई त्याने तो आत्मिक पुरुष ख्रिस्त विश्वासाद्वारे आपल्या ठाई यावा आणि आत्मिक प्रतिरूपाचा धार्मिकतेने नवा पुरुष तो तयार व्हावा. ही देवाची योजना जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाई परमेश्वराने योजली. तो प्रेमळ पिता आहे.
तो पिता प्रेमळ आहे. तसंच अजून वचन सांगते की देव परमेश्वर भडकणारा अग्नी सुद्धा आहे. देवाने योजलेला तो दिवस प्रकाशाचा नाही तर अंधकाराचा आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा, जवळ आहे तोपर्यंत त्याला हक्का मारा. कारण की परमेश्वर म्हणतो, पहा, जेव्हा मी तुम्हाला हाक मारत होतो तेव्हा तुम्ही माझं ऐकलं नाही. जेव्हा तुम्ही मला हाका माराल तेव्हा मी तुमचं ऐकणार नाही. होय, असंच आहे. जेव्हा आपण त्याच्या वाणीद्वारे तो आपल्याला बोलत असतो, आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी इच्छित असतो, वेळ असतो आपल्याला परमेश्वराला शोधण्याकरता, तो वेळ आपण परमेश्वरामध्ये घालवत नाही, आपण जगामध्ये घालवलेला असतो. आणि अशा वेळेस जर आपलं आयुष्य संपलेलं असेल, आपण त्या मरणाच्या शेवटापर्यंत जर आलेलं असू, काय तो सुखलोक, स्वर्गलोक आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळेल काय? याकरता आज वेळ आहे, आज शोधा. आज म्हणेला काळ आहे तोपर्यंत त्याला शोधणारे, त्याला हक्का मारणारे, त्याला प्राप्त करून घेणारे बना. आजच वेळ आहे, एकमेकांची क्षमा मागा. उद्या करेल असं म्हणू नका. उद्या कुणी पाहिला? आज आहे, आज क्षमा मागा, आज प्रीती करा, आज गरजवंतांना द्या. आजच्या दिवसात सर्व गोष्टी करायला शिका. कालच एक आमच्यातले प्रियजन गेले, वारले, ते 20 पावले ख्रिस्तामध्ये विश्रांतीच गेले. तर आज म्हणलेला काळ आहे तोपर्यंत एकमेकांना भेटा, त्यांची काळजी घ्या, एकमेकांना क्षमा मागा. नंतर तो वेळ आपल्या जीवनात नसेल. परमेश्वराने जोपर्यंत आज म्हणलेला काळ आहे त्या काळामध्ये एकमेकांसाठी प्रेमाने राहा, प्रीतीने राहा, कोणाशी द्वेष करू नका, मत्सर करू नका. त्या परमेश्वराला शोधा, जो आत्मा त्याने आपल्या जीवनात घातला आहे. या देहरूपी मंडपात, ह्या देहरूपी पात्रामध्ये जो आत्मा आहे, देवाची आध्यात्मिक संपत्ती आहे, तो आत्मा कुठून आला? त्याची वाट शोधा, त्या प्रभूला शोधा. कारण की तो काळ जवळ येत आहे की प्रभू येईल, आकाश उघडलेले पाहेल, सर्व प्रत्येक गुडघा त्यासमोर टेकेल, प्रत्येक डोळा त्याला पाहेल. होय, देवाने तुमच्या आमच्या पापांची क्षमा केली त्या प्रभूमध्ये. ती क्षमा प्राप्त करा, ते तारण प्राप्त करा, त्या प्रभूला शोधा, कारण की तो प्रेमळ पिता आहे. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां
और महिमा गाए जमीन, हम गाए होशाना। तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होशाना। तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। प्रेज द लॉर्ड। पहा आपलं आपण जे सुरुवातीला वचन वाचलं, काय सांगतं वचन? की माझं मन स्थिर आहे, मी गाईन. स्थिर करा, भयभीत होऊ नका. त्याच्या विश्वासाद्वारे, ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे, देवावरच्या विश्वासाद्वारे आपली मन काय करा? स्थिर करा. आणि आहे त्या परिस्थितीत जिथे आहात तिथे, दुःखात असा, शोकात असा, त्रासात असा, त्या परिस्थितीमध्ये काय करा? धन्यवाद द्या. परमेश्वराला आपल्या जीवनातून धन्यवाद द्या. ती तर परमेश्वराची आपल्या काही ख्रिस्तामध्ये इच्छा आहे की आपण सर्व स्थितीत त्याचा धन्यवाद करावा. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद
जिसके साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये। प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो। या वेळेकरता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलं त्याबद्दल धन्यवाद देतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर आणि ती आत्मिकता प्रत्येका ठिकाणी तू घाल। होय आम्ही भयभीत होतो, तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासाने प्रत्येकाला तू स्थिर कर। आम्हाला आशा आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये विश्रांतीस पावलेले असे सर्व उठवले जातील, आम्ही सर्वांना भेटू। ही आशा आहे, हा विश्वास आहे। धन्यवाद देतो या वेळे करता समय करता प्रभू येशू मध्ये त्याच्या विश्वासात प्रार्थना केली म्हणता पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। आपण आजच्या वचनाकडे जाऊया। आजचं वचन आपण ऐकणार आहोत की माझे दिवस तुझ्या हाती आहेत। आपले दिवस कोणाच्या हाती आहेत? तर परमेश्वराच्या हाती आहेत। तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट असतील, त्रास असेल, अनेक छळ होईल, अनेक परीक्षा प्रसंग या पृथ्वीवर येतील। येशू ख्रिस्ताच्या नामामुळे जीव सुद्धा गमवावा लागेल, तो गमवावा लागेल। परंतु तो जीवन आहे जो जीवन देऊ शकतो, मर्त्यमानास पुन्हा एकदा जिवंत करू शकतो, त्या पित्याचे, त्या पुत्रावर विश्वास ठेवलेले असे आपण त्याचे निवडलेले जर आहोत। लक्षात ठेवा, कितीही संकट येऊ द्या, कितीही निंदा येऊ द्या, कितीही त्रास होऊ द्या, ज्याने मरणावर विजय मिळविला त्या रानाचे आपण त्याला त्या चित्तवृत्ती राखणारे आपण जर विश्वासू आहोत तर त्याने आपल्यासाठी त्या मरणावर विजय मिळविला आहे, नाही का? आत्ताच आपण गाणं गायला असेल बरेच मराठी चर्चला, येशूच्या पुनरुत्थाना दिवशी जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा। होय, मरणावर त्याने विजय मिळवला आणि ज्या सैतानाच्या, ज्या दुष्टाचा त्या मरणावर अधिकार होता तो काढून घेण्यात आला। त्यात विजयामध्ये तो ग्रासला गेला ख्रिस्ताच्या उठवण्यामुळे। आणि जर आपण विश्वास ठेवतो, मग कुठलाही मार्ग मरण येऊ द्या, आपण जर ख्रिस्ताच्या विश्वासात मरत आहोत आपण सार्वकालिक जीवनात जाणार आहोत। याकरता किती वैरी, किती दुष्ट तो त्रास देत असेल, किती अडखळण असतील, कितीही त्रास तुमच्या जीवनात असेल, तर देवाचं वचन काय सांगते की माझे दिवस तुझ्या हाती आहेत। परमेश्वराचं वचन सांगते की माझे दिवस तुझ्या हाती आहेत। ज्या परमेश्वराने तो दिवस निर्माण केला, रात्र निर्माण केली, पृथ्वीवरचं सर्व सृष्टी त्याने तयार केली, ज्याने आकाश पाताळ तयार केलं, ज्यांनी सर्व गोष्टींची घटना केली, मनुष्याला स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलं, ज्याचा त्या जीवनावर अधिकार आहे, जो मेलेला जिवंत करू शकतो, त्याचवर तुम्ही विश्वास ठेवता तर तुमच्या जीवनात कितीही छळ होऊ द्या, कितीही त्रास होऊ द्या, तो सैतानाने किती घाबरू द्या, आणि प्रभू येशूच्या नावामुळे जीव जरी गमावा लागला तरीही भयभीत होऊ नका, विश्वास राहा, दृढ राहा, कारण की तुमचे आमचे दिवस त्याच्या हाती आहेत, जो तुमचे दिवस बदलू शकतो। प्रेज द लॉर्ड। ज्याने दिवस बनवले त्याच्या हाती आपले दिवस आहेत। आपल्या हाती आपले जीवन दुसऱ्याच्या हाती नाही आहेत, त्या सैतानाच्या हाती नाही, त्या दुष्टांच्या हाती नाही, जे तुमचे छळ करतात त्यांच्या हाती तुमचे दिवस नाही आहेत। तुमचे आमचे दिवस कोणाच्या हाती आहेत? तर त्या परमेश्वराच्या हाती आहेत। तर संकट आली, निंदा आली, त्रास आली आपल्या जीवनात, तर त्याकडे बघून घाबरू नका। ते तुमचे जीव सुद्धा घेतील प्रभू येशूच्या नावामुळे, पण ज्याने मरणावर विजय मिळवला तुमच्या आमच्या पापांकरता, त्याने सार्वकालिक जीवनाचे दरवाजे खोललेले आहेत आणि त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवलेला आहे। प्रेज द लॉर्ड। कारण ती वचन स्पष्ट सांगतं, बोध करतं की माझे दिवस तुझ्या हाती आहेत। होय, लक्षात ठेवा, नेहमी निंदा येईल, संकट येईल, आजारपणात पडाल, छळ होईल, सर्व गोष्टी होईल, उपासमार होईल, निंदा होईल, पण ज्याने आपल्यावर त्याच्या पुत्राद्वारे प्रीती केली
आपल्या पापांकरता एकुलता एक पुत्र दिला, तो आपला गेलेला जीव तो परत ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे परत आपल्याला उठवणार नाही काय? होय, उठवेल. आपली आशा आहे, आपला विश्वास आहे ख्रिस्ताद्वारे. कारण की ख्रिस्ताला, प्रभू येशूला त्याने तिसऱ्या दिवशी उठवलं. तो विश्वास आहे, ती आशा आहे, ती दृढ आपल्या ठाई राखा. तर भयभीत होऊ नका. निंदांनी, त्रासांनी, छळांनी. हबक्कूक त्याच्या पुस्तकात 3रा अध्यायात लिहितो पहा, द्राक्षविरीस फळ न आले, अन्नदाण्याने उरले, घोरढर नाही उरली, तरी मी भयभीत होणार नाही. मी हर्ष करील, कारण की मी ते तारण देणाऱ्या परमेश्वराठाई मी हर्ष करेल. कारण की ते सर्व तो देऊ शकतो हे त्याला ठाऊक आहे. इयोबाला त्याची एवढी संपत्ती होती, सर्व गेली, तरी सुद्धा त्याने वाचेने पाप केलं नाही. आणि नंतर शेवटचा भाग वाचा की त्याच्या कितीतरी पट परमेश्वराने इयोबाला संपत्ती, धन, मुलं दिली. होय, ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. काय आपण संकटातून जात असताना, त्रासातून जात असताना, ज्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापा करता दिला, तो त्यासहित आपल्या सर्व गोष्टी देणार नाही काय? पौल म्हणतो, होय देणार. ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला असेल तर तुमच्या आमच्या गरजा, तुमच्या आमच्या सर्व गोष्टी तो भागवणार नाही काय? भागवणार. आपण विश्वासात दृढ असलं पाहिजे. आपला जीव जरी प्रभू येशूच्या नामामुळे गेला तरी आपण विश्वास असलो पाहिजे की तो त्याच्यावर ठेवलेला, त्याच्या पुत्राच्या नामावर ठेवलेला विश्वास जरी आपल्यालाही उठवेल. तो आपल्याला जीवनी मुकुट देईल. त्याकरता आजचा दिवस तुमच्या जीवनात दुःख असतील, त्रास असेल, वैरी तुमच्या पाठीस लागलेले असतील, तर देवाचं वचन लक्षात ठेवा की माझे दिवस तुझ्या हाती आहेत. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 31वा अध्याय 15 वचन काय म्हणतं पहा. या संदेशाकडे आपण वळूया. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. स्तोत्रसंहिता 31 याचं 15 वचन काय म्हणतं आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 31 याचं 15 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 31 याचं 15 वचन, माझे दिवस तुझ्या हाती आहेत, माझ्या वैऱ्यांच्या हातून माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडव. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 31वा अध्याय 15 वचन सांगतं, माझे दिवस तुझ्या हाती आहेत. हे दाविदाचं स्तोत्र आहे. मुख्य गवयासाठी दाविदाचं स्तोत्र 31:15. त्यात दावीद काय म्हणतो की माझे दिवस तुझ्या हाती आहेत. परमेश्वरा, माझे दिवस कोणाच्या हाती आहेत? तर तुझ्या हाती आहेत. माझ्या वैराच्या हातून माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडव. सोडविणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आपले दिवस कोणाच्या हाती आहेत? तर त्याच्या हाती आहेत. तुमच्या पाठीस लागणाऱ्या वैराच्या हाती तुमचे दिवस नाही आहेत. ते तुम्हाला भयभीत करतील, त्रास देतील, पण तुमचे आमचे दिवस त्या परमेश्वराच्या हाती आहेत. दिवस बदलणं आपल्या जीवनातले दुःखाचे आनंदामध्ये, त्रासाचे सुखामध्ये त्या परमेश्वराच्या हाती आहे. त्या दुष्टाच्या, त्या वैरांच्या, पाठीस लागणाऱ्यांच्या हाती नाहीयेत. भयभीत होऊ नका. त्यांच्या भयाने, त्यांच्या विरोधाने तुमचे आमचे दिवस परमेश्वराच्या हाती आहेत. माझ्या वैरांच्या हातातून माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडव. दावीद म्हणतो, माझे दिवस तुझ्या हाती आहेत. माझ्या वैरांच्या हातातून माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडव. लक्षात ठेवा, जे तुमच्या पाठीस लागतात, जे तुमच्या जीवनामध्ये एक आडभिंत निर्माण झालेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींपेक्षा आपला पिता प्रभू येशू मोठा आहे. त्या संकटापेक्षा, त्या त्रासांपेक्षा तो काय आहे? मोठा आहे. तो तुम्हाला त्या सर्व परिस्थितीतून सोडवू शकतो. तुमचे आमचे जीवनातले दिवस कोणाच्या हाती आहेत? त्याच्या हाती आहेत.
तो जीवन आपल्याला परत देऊ शकतो. जरी आपण जीव गमावला, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो आपला जीव आपल्याला परत ख्रिस्तामध्ये विश्वासाद्वारे उठवू शकतो, सार्वकालिक जीवनात घेऊ शकतो. ही आशा आहे, हा विश्वास आहे. तो भयभीत होऊ नका, स्थिर राहा विश्वासामध्ये, कारण की तुमचे आमचे दिवस त्या वैराच्या हाती नाही, त्या पाठीस लागणाऱ्याच्या हाती नाही, तर त्या परमेश्वराच्या हाती आहे. आणि तो दिवस येईल जेव्हा ख्रिस्त प्रभू येशू प्रगट होईल. जर आपण तुम्ही आम्ही त्या दिवसापर्यंत जिवंत राहू, तर तोपर्यंत आपला विश्वास दृढ राखा. ते पाठीस लागणारे, छळ करणारे, निंदा करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या हाती आपले दिवस नाहीयेत. ते तुमच्या डोक्यावरचा एक केस पहा सुद्धा बिघडू शकत नाहीत, कारण की तुमच्या डोक्याचे सर्व केस मोजलेले आहेत, ख्रिस्त म्हणतो. जर आपण त्याच्या विश्वासात राहतो आणि जरी जीव गमावा लागला तरी विश्वासू राहा, छळामध्ये आनंदी राहा. स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे, कारण त्याने ते दिवस त्याच्या हाती घेतलेले आहेत. त्याने आपला जीव अर्पिला त्या वधस्तंभावर, यासाठी की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं, आपले दिवस बदलावेत, ते अंधकाराचे दिवस प्रकाशामध्ये प्रकाशित व्हावेत. यशायाच्या 9व्या अध्यायामध्ये वचन सांगतं ना, आपण ऐकलं आहे की ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे त्यामध्ये इथून पुढे विपत्ती राहणार नाही. तो प्रकाश ज्या भूमीमध्ये पडेल त्या भूमीमधली ती विपत्ती काढली जाईल. प्रेज द लॉर्ड. माझे दिवस तुझ्या हाती आहेत, माझ्या वैऱ्यांच्या हातून, माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडव. तुम्ही आम्ही सुद्धा असंच देवाला विनंती केली पाहिजे. जर आपण अशा त्रासात आहोत, तुमच्या पाठीस अनेक गोष्टी लागलेल्या आहेत, तुम्ही त्रासात आहात, निंदेमध्ये आहात, तर ते देवाला म्हणा की माझे दिवस तुझ्या हाती आहेत, तू ते दिवस मोजलेले आहेत. आणि ख्रिस्ताचा गौरवशाली दिवस पाहण्याकरता तू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मला शुद्ध केलेला आहे, त्याच्या विश्वासाद्वारे तू मला तारलेला आहे, मला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. मी स्थिर राहील आणि तो सामर्थ्याचा विश्वास मी स्थिर राहावं, मी डगमगू नये, म्हणून मला तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे स्थिर कर. प्रार्थना करणारे बना, विनंत्या करणारे बना, कारण तुमचे आमचे सर्व दिवस त्याच्या हाती आहेत, त्या परमेश्वराच्या हाती. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 118 याचं 24 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 118 याचं 24 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 118 याचं 24 वचन. परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. परमेश्वराने हा दिवस नेमला आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, आनंद उल्हास करू. हा दिवस प्रभूचा आहे. पहा, प्रत्येक दिवस प्रभूचा आहे. त्या दिवसामध्ये जर तुमच्या जीवनात संकट आहेत, दुःख आलेले आहेत, क्लेश आले आहेत, तर त्याच्यामुळे देवावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका, कारण की तो दिवस परमेश्वराने नेमलेला आहे, तो दिवस परमेश्वराच्या हाती आहे. आज तुमच्या जीवनी दुःख असेल, क्लेश असेल, पाठीस लागणार असेल, परमेश्वर त्या सर्वांपासून तुम्हाला सोडवण्यासाठी समर्थ असा परमेश्वर आहे, समर्थ असा तो प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने हा दिवस नेमला आहे, तर यात आपण उल्हास व आनंद करू. प्रत्येक दिवस परमेश्वराने योजला आहे. प्रत्येक दिवस काय परमेश्वराने योजला आहे. उत्पत्ती या अध्यायामध्ये आपण ऐकलं, परमेश्वराने काय केलं, प्रत्येक दिवशी काम केलं, अनंतर विसावा घेतला. नेमलेले सर्व दिवस कोणी नेमलेले आहेत? देवाने नेमलेले आहेत.
त्या दुष्टाच्या पाठीस लागणाऱ्यांच्या हाती ते दिवस नाहीयेत. ते दिवस परमेश्वराच्या हाती आहेत. आज निंदा आहेत का? दुःखात आहात का? त्रासात आहात का? लक्षात ठेवा, तो दिवस परमेश्वराने नेमलेला आहे. त्यात आनंद उल्हास करा. त्या दुःखामध्ये, त्या शोकामध्ये, कितीही शोक येऊ द्या, कितीही त्रास होऊ द्या, किती निंदा होऊ द्या, प्रत्येक दिवस परमेश्वराने नेमलेला असा आहे आणि त्यात नेमलेला आहे. तुम्ही जयस्तो आणि त्यातून बाहेर पडाल. परमेश्वराने नेमलेला आहे, ख्रिस्ताद्वारे योजलेला आहे. त्यांनी राखलेला आहे तुम्हाला. तो तुम्हाला त्या परिस्थितीतून काढेल. जसं ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी उठवलं तसं तो आपल्याला सर्व परिस्थितीतून बाहेर काढेल. हा नेमलेला सर्व दिवस तुमच्या जीवनात जे येतात त्या दुःखाकडे पाहून, त्या क्लेशांकडे पाहून परमेश्वराचा विश्वास आपल्या जीवनातला गमावू नका. कारण की वचन सांगतं, माझे दिवस तुझ्या हाती आहेत. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. आणि लक्षात ठेवा, मग कुठलाही दिवस येऊ द्या, त्याच्या त्रासात जर तुम्ही असाल, पाठीस लागलेले वैरी आहेत, तर त्यांच्या हातात तुमचे दिवस नाहीयेत. आजारपणा आलेत तर घाबरू नका. तो देवापेक्षा आजार मोठा नाहीये, नाही का? भीती वाटली, ती भीती देवापेक्षा मोठी नाही, त्याची प्रीती मोठी आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, तर जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय, परमेश्वराने आपलं सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून देवाने त्याच्या पुत्राच्या नामामध्ये आपलं प्रीती केलेली आहे. आपल्याला वाचवलेलं आहे, आपल्याला स्थिर राखलेलं आहे, आपलं सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आपलं सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आपले दिवस त्याच्या हाती आहेत. त्या वैराच्या हाती नाही, त्या दुष्टांच्या हाती नाही, तुमच्या पाठीस लागणाऱ्यांच्या हाती नाही आहेत. दिवस परमेश्वराच्या हाती आहेत. हे लक्षात ठेवा. घाबरू नका. तुमचा जीव जरी गमवावा लागला तरी विश्वास दृढ राहा. जीवनी मुकुट तुमचाच आहे. आपली धाव विश्वासाने पूर्ण करा. तुमच्या प्रार्थनेची उत्तरे येत नसतील, कारण की तुमच्या मागण्या कल्पनापेक्षा परमेश्वराला त्याहून सुंदर अशा योजना तुमच्या जीवनात द्यायच्या आहेत. वचन सांगतं, जी काय आपण मागणी कल्पना करतो त्यापेक्षाही आपल्या ठाई त्याच्या आत्म्याने कार्य करणाऱ्या शक्तीने फारच पार कराव्या जो शक्तिमान आहे. आपल्या मागणी कल्पनापेक्षा आपल्या ठाई त्याच्या आत्म्याने जो फारच पार कराव्या शक्तिमान आहे, तो शक्तिमान आहे. तुमच्या मागण्या कल्पनापेक्षा मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात देण्याकरता, तुमचं जीवन कितीही त्रासदायक असू द्या, कितीही मळीन असू द्या, त्या पित्याकडे या, ख्रिस्तामध्ये क्षमा मागा, विश्वासाद्वारे स्वतःचं जीवन ख्रिस्ताच्या पुत्राच्या रक्ताद्वारे बदलून घ्या, शुद्ध करून घ्या, विश्वासात दृढ उभे राहा. कारण की तुम्ही ज्या मागण्या कल्पना करता त्यापेक्षा उत्तम मोठ्या योजना, 22 सुस्थितीची आशा देणाऱ्या योजना परमेश्वराकडे आहेत. आणि तो तुमच्या ठाई कार्य करणाऱ्या आत्म्याने फारच फार कराव्या शक्तिमान आहे. आपण अशक्त आहोत, पण त्याची शक्ती अशक्तपणातच पूर्णतास येते. तेव्हा लक्षात ठेवा, त्रास होत असेल, निंदा होत असेल, पण तुमच्या आमच्या ठाई त्याच्या आत्म्याने तो फारच फार कराव्या शक्तिमान आहे. तो काय आहे? तो फारच फार कराव्या शक्तिमान आहे. याकरता वचन स्पष्ट दावीद म्हणतो की माझे दिवस तुझ्या हाती आहेत. वैऱ्यांच्या हातून पाठीस लागणाऱ्याच्या पासून सोडीव. तुमचे दिवस त्या दुष्टाच्या हाती नाहीत, त्या वैऱ्याच्या हाती नाहीत, ते मागे लागणाऱ्यांच्या हाती नाहीत, त्या आलेल्या आजारपणाच्या हाती नाहीत, तर ते परमेश्वराच्या हाती आहेत. आज जर शोकात आहात, दुःखात आहात, त्रासात आहात, तर घाबरू नका. कारण ते सर्व दिवस परमेश्वराच्या हाती आहेत. परमेश्वर ते बदलू शकतो. ख्रिस्त म्हणाला, पहा, मला जीव देण्याचा पण अधिकार आहे, परत घेण्याचा सुद्धा अधिकार आहे.
ते अधिकार त्या पित्याकडे, पुत्राकडे आहेत. तो आमचे दिवस काय करू शकतो? बदलू शकतो, पालटू शकतो. पहा, स्तोत्र 139 याचं 15 आणि 16 वचन काय म्हणतं? स्तोत्र संहिता 139 याचं 15 आणि 16 हे वचन खूप वेळा तुम्ही प्रभूमध्ये ऐकलं असेल. काय सांगतं पहा, मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घटना होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते. होय, सर्व दिवस परमेश्वराला ठाऊक आहे, तुमचे आमचे त्याच्या वहीमध्ये नमूद आहेत. आपण पिंडरूपाने घडत असताना आपली आकृती त्याला अस्पष्ट अशी नव्हती. तो आपल्या नेत्रांनी आपणास पाहणारा परमेश्वर आहे. तुमचं अंतःकरण जाणणारा त्याच्या आत्म्याने असा तो परमेश्वर आहे. तुम्ही भयभीत असाल, अशांत असाल, तुमच्या वैरी पाठीस लागलेले असतील, तुमच्या जीवनात अशा काही घटना असेल, निंदा होत असेल, पण सर्व परिस्थिती स्थिर राहा, कारण की आपले सर्व दिवस त्याच्या हाती आहेत. तो त्याच्या नेत्राने तुम्हाला पाहत आहे, त्याच्या आत्म्याने तुम्हाला पारखत आहे. प्रत्येक दिवस तुमचा आमचा त्याच्या वहीत नमूद आहे आणि तोही दिवस नमूद आहेत. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वासात आहात, दृढ राहत आहात, प्रार्थना करत आहात, आस्था धरत आहात, पश्चाताप करत आहात, वचन वाचत आहात, तर तुमचे आमचे नाव त्याच्या वहीत नमूद आहे, त्या जीवनी पुस्तकात नमूद आहे. तो सुद्धा दिवस त्याच्या वहीमध्ये नमूद आहे, जर आपण आपलं जीवन असं व्यतीत करत आहोत. ख्रिस्त जेव्हा गौरवात प्रगट होईल त्या दिवशी आपण गौरवात प्रगट होणार आहोत आणि सार्वकालिक जीवनात प्रवेश करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 139 याचं हे दाविदाचं स्तोत्र आहे. याचं 15 आणि 16 वचन आपणास हे आत्मिक बोध देतं. आपले सर्व दिवस त्याच्या वहीमध्ये नमूद आहेत. पिंडरूपाने घडत असताना तुझ्या नेत्राने मला पाहिले, माझे एकही दिवस उगवण्यापूर्वी तू सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते. त्याच्याकडे सर्व नमूद केलेलं आहे. त्याच्या पलीकडे तर काही घडणार नाही. ते वैरी पाठीस लागणारे, छळणारे, त्यांच्या इच्छेने नाही होणार, तर त्याच्या वहीत जे नमूद आहेत त्याच्या अनुसार तुमचं आमचं जीवन घडणार आहे. जर आपला जीव आज ख्रिस्तामुळे जर गेला तर जीवनी मुकुट आपल्यासाठी ठेवलेला आहे, हे त्याच्या वहीमध्ये नमूद आहे आणि जे नमूद आहे तसंच घडेल. कारण परमेश्वर म्हणतो, पहा, मी जे संकल्पले तसेच घडेल, मी जे योजिले तसंच घडेल. परमेश्वराच्या हातून तुम्हाला हिसकावून कोणी घेऊ शकत नाही, कारण की तुम्ही आम्ही परमेश्वराच्या हाती आहोत. आपले दिवस कोणाच्या हाती आहेत? तर परमेश्वराच्या हाती आहेत. त्याच्या हातातून कोणी आपल्याला हिसकावून घेऊ शकत नाही. पौल रोमकरास पत्रामध्ये काय सांगतो? रोमकरास पत्र 12 अध्याय 18 ते 21 वचन. रोमकरास पत्र 12 अध्याय 18 ते 21 वचन काय म्हणतात पहा. रोमकरास पत्रामध्ये पौल म्हणून नमूद करतो, रोमकरास पत्र 12 अध्याय 18 ते 21 वचन. साधेल तर सर्व मनुष्यांबरोबर आपणाकडून शांतीने राहा. पौल काय म्हणतो? साधेल तर सर्व मनुष्यांबरोबर आपणाकडून, स्वतःकडून शांतीने राहा, सहन करा, शांतीने राहा, प्रेमाने प्रीतीने राहा. का राहा? प्रिय बंधूंनो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण की सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. प्रभू काय म्हणतो? सूड उगू नका, सूड घेणं मजकडे आहे, तुम्ही सोडून द्या, शांतीने राहा, प्रीतीने राहा, क्षमा करा, तो सूड उगवेल. दिवस त्यांच्या हाती नाहीयेत, त्या वैराच्या हाती नाहीत, जे तुमचे छळ करतात, जे तुमच्या पाठीस लागतात, छळ करतात, त्यांच्या दिवस हाती नाही, ते प्रभूच्या हाती आहेत. काय वचन सांगते की प्रिय बंधूंनो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा करता, शांतीने राहता, तर देवाच्या क्रोधाला वाट करता. कारण सूड घेणे मजकडे आहे,
मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. तर तुमचे आमचे जे काही वैरी असतील, तुम्हाला जे कोणी त्रास देसेल तर त्याला क्षमा करा, त्यासाठी त्यांच्यावर प्रीती करा, त्यासाठी प्रार्थना करा की परमेश्वराने त्यांना क्षमा करावी, त्यांची भेट घ्यावी, त्यांचं मन परिवर्तन व्हावं, त्यांनाही प्रकाश ख्रिस्तामध्ये प्रकाश प्राप्त व्हावा. एकमेकांकरता प्रार्थना करणारे बना, सूड उगू नका. होईल तर सर्व मनुष्याबरोबर शांतीने राहा. पौल म्हणतो तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयास दे. काय केलं पाहिजे? ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयास दे. होय, देवाचं वचन आपल्याला क्षमा करायला शिकवतं, शांती करायला शिकवतं, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत राहायला शिकवतं. तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयास दे, ताणलेला असल्यास त्याला प्याव्यास पाणी दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील असे शास्त्रलेख आहेत. अशा प्रकारचे शास्त्रलेख आहेत. पौल म्हणतो तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयास दे, ताणलेला असल्यास त्याला प्याव्यास पाणी दे, असे केल्याने त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. प्रेज द लॉर्ड. वाईटाने जिंकणारे बनू नका, तर बऱ्याने वाईटाला जिंका, कारण की तुमचे आमचे दिवस त्या वैराच्या हाती नाहीत, तर पित्याच्या हाती आहेत, ख्रिस्ताच्या हाती आहेत. तर तुमची सर्व गोष्टी तुम्हाला मिळवून देईल, तुमची फजिती तो घालवून देईल, तुमच्या माना उंचावेल. होय, देवाचं वचन सांगतं तुमचे आमचे दिवस त्याच्या हाती आहेत. त्याच्या हातातून कोणीही आपल्याला हिसकावून घेऊ शकत नाही. जरी आपण ख्रिस्तामुळे मारले गेलो तरी सुद्धा आपले सर्व दिवस त्याच्या हाती आहेत. जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा आपण गौरवात प्रगट हो. पहा, स्तोत्र 75 याचं दुसरं वचन काय म्हणतं? स्तोत्रसंहिता 75 याचं दुसरं वचन. स्तोत्रसंहिता 75 याचं दुसरं वचन काय म्हणतं पहा. नेमलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करीन. काय सांगतं वचन? आसापाचं संगीत स्तोत्र आहे, स्तोत्र 75:2. नेमलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करीन. होय, सहन करा, शांतीने राहा, प्रीतीने राहा, एकमेकांकरता आस्था पश्चाताप पकडा, स्वतः करता प्रार्थना करा, त्यालाही ख्रिस्ताची प्रीती, शांती, वचन प्राप्त व्हावं. आणि जर दुष्ट तुमच्या जीवनात त्रास देत असेल तर प्रत्येक गोष्टीचा न्याय होईल. नेमलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करीन, वचन सांगतं. याकरता प्रभूच्या क्रोधाला वाट करून देणारे बना, निंदेबद्दल निंदा करणारे बनू नका. जे वैरी पाठीस लागत आहेत, जे तुमच्या पाठीस लागलेल्या, त्या भयभीत होऊ नका. तुमचे सर्व दिवस त्या परमेश्वराच्या हाती आहेत, त्या प्रभूच्या हाती आहेत. त्याच्या हातातून तुम्हाला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. जरी आपल्याला जीव गमवावा लागला तरी सुद्धा जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा आपण सुद्धा सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केलेले आणि ख्रिस्तामध्ये प्रगट झालेले असे हो, कारण की आपले दिवस त्याच्या हाती आहेत. प्रेज द लॉर्ड. यशया 50 अध्याय 7 शेवटचे काही वचन वाचूया. यशया 50 अध्याय 7 आणि 8 वचन काय म्हणतं पहा. यशया 50 अध्याय 7 आणि 8 वचन. यशया 50 अध्याय 7 आणि 8 वचन. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणारा म्हणून मी लज्जित झालो नाही. यशया काय म्हणतो? प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणारा म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगुटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरविणारा जवळ आहे. मजबरोबर वाद करणारा कोण? मजबरोबर वाद कोण करणार? आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण असेल? त्याने मज पुढे यावे. प्रेज द लॉर्ड. यशया काय म्हणतो की प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणारा मी लज्जित झालो नाही. माझे तोंड गारगुटी सारखे केले. ख्रिस्तही म्हणतो मत्तेमध्ये, तुमच्या एका गालात कोणी वाजवलं तर दुसरा गाल पुढे करा.
तुम्हाला हाताला धरून 1 कोस नेलं तर 2 कोस जा. 1 अंगरखा मागितला, जे आहे ते देऊन टाका. जो मागतो त्याला पाठमारा होऊ नको, ख्रिस्त म्हणतो. दुष्टाला अडवू नका आपल्या जीवनामध्ये. दुष्ट पाठीस लागलेले असतील, वैरीस पाठीस लागलेले असेल, छळ होत असेल, निंदा होत असेल तर आनंद उल्हास करा. धन्यवाद द्या परमेश्वराला की परमेश्वर तुमचे आमचे सहाय्य आहे. तुमचे आमचे दिवस त्याच्या हाती आहेत. कोणाच्या? परमेश्वराच्या. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणारा म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटी सारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक आहे. तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे, जेव्हा ख्रिस्त गौरवात प्रगट होईल तेव्हा तुम्ही आम्ही सुद्धा गौरवात प्रगट होणार आहेत. तुमची सर्व फजिती ख्रिस्तामध्ये काढून टाकली जाणार. तुम्ही गौरवात प्रगट होणार आहे. तुमचे तोंड जरी तुम्हाला कोणी मारलं एका गालात तर दुसरा गाल पुढे करा. कारण की तुमचे आमचे महत्व वाढवणार तो परमेश्वर आहे. तो सहाय्य करणार आहे. लज्जित होऊ नका, फजित होऊ नका. जो प्रभू विश्वास ठेवतो, जो त्याचा धावा करतो, जो त्याच्या चित्तेमध्ये स्वतःला राखतो, तो लज्जित फजित होणार नाही. मला नीतिमान ठरविणारा जवळ आहे. यशा काय म्हणतो की मला नीतिमान ठरवणारा माझ्या जवळ आहे. मला धार्मिक ठरवणारा, नीतिमान ठरवणारा, सार्वकालिक जीवनात घेणारा परमेश्वर माझ्या जवळ आहे. होय, तुमच्या आमच्या पापांची क्षमा त्याने ख्रिस्ताच्या रक्तात केली. त्यांनी मला आपल्याला नीतिमान ठरवलेलंच आहे. धार्मिकता सिद्ध झालेलीच आहे. मजबरोबर वाद करणारा कोण? मजबरोबर कोण वाद करणार? यशाया म्हणतो मजबरोबर वाद कोण करणार? कोण आहे असा वैरी? कोण आहे तुमच्या असा पाठीस लागणारा? जरी त्यांनी जीव घेतला, जरी तुमचा छळ केला, निंदा केली, तुमचे आरोप टाकले, तरी तुमच्यावर वादिवाद करणारा कोण आहे? परमेश्वर तुम्हाला नीतिमान ठरवायस सामर्थ्यशाली असा परमेश्वर आहे. ख्रिस्तामध्ये त्याने तुम्हाला नीतिमान ठरवलेला आहे. आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण असेल त्याने पुढे यावे, यशा म्हणतो. यशाला हा विश्वास आहे की परमेश्वर, माझा परमेश्वर मजजवळ आहे. लज्जित फजित होणार नाही. माझं तोंड गारगोटीसारखं केलं. होय, परमेश्वराच्या हातून आपल्याला कोणी सोडून घेऊ शकणार नाही. जरी आपला जीव गमवावा लागला तरी सुद्धा आपले दिवस त्याच्या हाती आहेत. यशा 43 अध्याय 11 ते 12 वचन काय म्हणतात पहा. यशा 43 11 ते 12. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कुणी त्राता नाही. परमेश्वर म्हणतो पहा, मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी तुम्हाला त्राता नाही. मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले. परमेश्वरानेच तारण विदित केलं ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्याला वधस्तंभाची शिक्षा दिली, त्याला मारण्यात आलं, पुरण्यात आलं, उठवण्यात आलं. ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्याला तारण मिळालेलं आहे. मीच तारण विदित केले. होय, परमेश्वरानेच तारण विदित केले. त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला आणि ते प्राप्त करून सुद्धा दिले. परमेश्वर काय म्हणतो की मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले. तुम्ही विश्वास मरणाच्या शेवटापर्यंत ख्रिस्तावर विश्वास ठेवणे राहा. ते तारण तुमच्या आमच्या जीवनात आहे. त्याने प्राप्त करून दिले व समजाविले. समजून सुद्धा वचनाद्वारे सांगितलं. तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो मीच त्राता आहे, मीच परमेश्वर आहे. मीच तारण विदित केलं आणि ते मिळवून सुद्धा दिलं, समजून सुद्धा सांगितलं. ते तारण ख्रिस्ताद्वारे आहे. तुमचं आमचं तारण त्या ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्यांनी केलेलं आहे. त्यांनी समजून सुद्धा सांगितलं वचनाद्वारे. यातलं 13 वचन काय म्हणतं पहा. येथून पुढेही मीच तो आहे. इथून पुढेही मीच तो आहे. माझ्या हातातून कोणाला सोडून घेता येणार नाही. मी करीतो ते कोणाच्याने पालटवणार. यशा 43 अध्याय 13 वचन काय म्हणतं. येथून पुढे मीच आहे. आपण मेलो काय, जगलो काय, तरी परमेश्वर बदलत नाही. परमेश्वर एकच आहे. माझ्या हातातून कोण सोडून घेणार, कोणाला सोडून घेता येणार नाही. वचन काय सांगतं यशा 43:13 मध्ये
की इथून पुढेही मीच तो आहे, माझ्या हातातून कोणाला सोडून घेता येणार नाही. परमेश्वर काय म्हणतो पा, इथून पुढेही मीच तो आहे. आपण मेलो, विश्रांतीच गेलो तरी तोच परमेश्वर आहे. जिवंत राहू तरी तोच परमेश्वर आहे. परमेश्वर बदलत नाही. तो एकच आहे, एकच पुत्र आहे आणि एकच आत्मा आहे. इथून पुढेही मीच तो आहे, माझ्या हातातून कोणाला सोडून घेता येणार नाही. तुमचे आमचे दिवस त्या परमेश्वराच्या हातात आहेत आणि त्याच्या हातात असलेले दिवस जे मेंढरा आहेत, त्या मेंढरांना कोणीही सोडून घेऊ शकणार नाही. मी करीतो ते कोणाच्याने पालटवणार. परमेश्वर मी जे केलेलं आहे ते कोणाच्याने पालटत. तुमचे दिवस माझ्या हाती आहेत, परमेश्वराच्या हाती आहेत. ते दिवस परमेश्वराच्या हातातून कोण हिसकावून घेणार? प्रेज द लॉर्ड. योहान 10व्या अध्यायामध्ये पण ख्रिस्ताने सांगितलेलं वचन आहे पा. ख्रिस्ताने सांगितलेलं वचन इथं नमूद आहे. योहान 10वा अध्याय, सर्वांना ठाऊक असेल वचन काय सांगतं पा. 27 ते 30 वचनामध्ये, योहान 10:27 ते 30, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, मी त्यास ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यास सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यास माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. ज्याने ती मला दिली तो माझा पिता सर्वाहून मोठा आहे आणि पित्याच्या हातातून त्यास कोणाच्याने हिसकावून घेवत नाही. काय वचन सांगतं? आपले दिवस त्याच्या हाती आहेत. जी त्याची मेंढर आहे त्याची वाणी ऐकतात, त्याच्या मागे चालतात, त्याची वाणी ओळखतात. अशा मेंढरास ख्रिस्ताच्या हातातून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आणि ख्रिस्त म्हणतो की माझा पिता मजवणी मोठा आहे, त्याच्या हातातून कोणालाही हिसकावून घेता येत नाही. सर्व मेंढरांचे, त्याचे निवडलेल्यांचे सर्व दिवस त्याच्या हाती आहेत. जसे धार्मिकांचे आहेत, मेंढरांचे आहेत, तसे त्या लोकांचाही दिवस जे दुष्ट आहेत, त्या दुष्टाचा, सैतानाचा दिवस सुद्धा नेमलेला आहे. यथार्थ न्याय करणारा तो परमेश्वर आहे. तो येत आहे, तो यथार्थ न्याय करेल. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, मी त्यास ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यास सार्वकालिक जीवन देतो. होय, आम्ही जरी ख्रिस्ताच्या नामात मारले गेलो तरी सार्वकालिक जीवन त्याने ख्रिस्ताच्या नामामध्ये त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे दिलेलं आहे. त्यात मरण ही आडकाठी नाही. मरणाचे जे अधिकार आहेत दुष्टाचे होते ते संपुष्ट करण्यात आले आहे. मरण विजयामध्ये, जीवनामध्ये ग्रासलं गेलेलं आहे ख्रिस्तामुळे. ख्रिस्ताच्या हातातून ख्रिस्त म्हणतो कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. आणि माझ्यापेक्षा माझा पिता मोठा आहे, त्याच्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. मी आणि पिता एक आहोत. पिता आणि पुत्र काय आहेत? एक आहेत. त्यांच्या हातातून तुमचे आमचे दिवस कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. जरी मेलो ख्रिस्ताच्या विश्वासात तरी सार्वकालिक जीवन मुकुट आपल्यासाठी ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं माझे दिवस तुझ्या हाती आहेत. होय, आपले सर्व दिवस त्याच्या हाती आहेत. शेवटचं वचन वाचूया. स्तोत्र 138 7 वचन. स्तोत्र संहिता 138 7 वचन. स्तोत्र संहिता 138 7 वचन. स्तोत्र संहिता 138 याचं 7 वचन काय म्हणतं? मी संकटामध्ये भ्रमत असलो तरी तू मला उत्तेजन देतोस. हे पण दाविदाचं स्तोत्र आहे. स्तोत्र 138 7. मी संकटात भ्रमत असलो तरी तू मला उत्तेजन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. प्रेज द लॉर्ड. मी संकटात भ्रमत असलो तरी तुम्हाला उत्तेजन देतो. आम्ही संकटात आहात तर घाबरू नका. निंदेत आहात घाबरू नका. जीव गमवावा लागला तरी घाबरू नका, कारण की ते मरणावर ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे.
तुम्हा आम्हास नीतिमान ठरवलेला आहे. विश्वासात दृढ राहा. त्या संकटात उत्तेजन देणारा, पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य देणारा, तुम्हा आम्हास मार्गदर्शन करणारा तो परमेश्वर आहे. मी संकटात भ्रमत असलो तरी तुम्हाला उत्तेजन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवितो. त्या वैऱ्यावर तो परमेश्वर हात चालवणार आहे. ते केसाळ माता त्याच्या ठेचलेला आहे. त्याच्या ज्या मरणावर त्याचा अधिकार होता ते मरण संपुष्टात आणलेलं आहे. आडभिंत पाडलेला आहे. ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचा आपला समेट झालेला आहे. सार्वकालिक जीवन तुम्हा आम्हास दिलेलं आहे. माझ्या वैऱ्याच्या क्रोधावर तू आपला हात चालवितो आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. त्याचा उजवा हात धार्मिकतेचा आपल्याला सावरून धरितो. पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य देतो. संकटात असताना तो उत्तेजन देणारा परमेश्वर आहे. आज तुम्ही निंदेत असाल, त्रासात असाल, घाबरू नका. जीव गमावा लागेल प्रभू येशूच्या नावामुळे तरी घाबरू नका, कारण की ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवलेला आहे. सार्वकालिक जीवन त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाने तुमच्या आमच्या जीवनात दिलेला आहे. त्याची मेंढर त्याच्या हातातून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. पिता मजपेक्षा मोठा आहे, त्याच्या हातातून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. होय, तुमचे आमचे दिवस कोणाच्या हाती आहेत? परमेश्वराच्या हाती आहेत. प्रभू येशूच्या हाती आहेत. संकट आली, त्रास आला, घाबरू नका. जगातली परिस्थिती बदलत आहे, छळ वाढत आहे, म्हणून घाबरू नका. ते दिवस नीतिमान लोकांकरता थोडके केले जाईल असं वचन आहे. त्याकरता तुमचे आमचे दिवस परमेश्वराच्या हाती आहेत. तो तुमचे दिवस बदलू शकतो. जरी आपला जीव गेला तरी तो तारणाचा दिवस आपण पाहूया. आपल्याला पाहण्यासाठी तो ख्रिस्तामध्ये उठवेल. वाचलेली सर्व वचन प्रभू येशू तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादाची करो, आत्मिकरित्या भर घालो, सामर्थ्य देव, प्रभूची वाणी मिळव आणि मेंढपाळाच्या मागे चाललेली मेंढर असं तो तुम्हा आम्हास बनवो. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. या आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, सुंदरच्या वचनाद्वारे बोललास, आत्मिक अर्थ दिलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. आज ज्यांनी ज्यांनी तो वचन ऐकलं त्या सर्वांच्या जीवनामध्ये आणि इथून पुढे जे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये तो आशीर्वादित वचन कर, स्थिर कर आणि होऊ दे. तुझी वाणी ओळखावी आणि त्या मेंढपाळाच्या मागे चाललेली मेंढर बनावं असं तू कर. आज जे ऐकत नाहीये, देवाचं वचन ऐकत नाहीये, त्यांची कानं उघडली जावीत. ख्रिस्ताची वाणी त्यांच्या जीवनात त्यांना प्राप्त होय असं तू कर. होय, आज अनेक जण निराशामध्ये असतील, त्रासामध्ये असतील, छळामध्ये असतील. त्या सर्व छळामध्ये, त्रासामध्ये, निंदामध्ये तू तुझ्या आत्म्याद्वारे, वचनाद्वारे त्यांना तू सामर्थ्य दे पित्या. ख्रिस्तामध्ये विनंती करतो, त्यांना तू स्थिर राख. त्या परीक्षामधून जात असताना विश्वास, धीर त्यांच्या ठाई तू घाल. पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य तू घाल. जे आज निराशा बसलेत त्यांच्या ठाई तू पवित्र आत्म्याची आशा घाल. जे भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी तू दे. जे लांब लांब प्रवास करत आहेत, फिरायला गेलेला आहेत, त्यांना सर्व सत्यानं गेल्यापासून दूर ठेव. देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये त्यांना तू राख. ज्यांच्या प्रार्थना चालू आहे त्या प्रार्थनेत येणारे अडखळण घालव. त्या प्रार्थना तुझकडे पोहोचव दे. तसेच तू सर्व डॉक्टर नर्सेस जे सेवा करत आहेत, वृद्धाश्रमामध्ये सेवा करणारे आहेत, डॉक्टर नर्सेस आहेत, त्यांच्या हाताला तुझ्या आरोग्याने स्पर्श कर आणि त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिचाराला खिळलेले आहेत, जिभेचे विकार आहेत, कॅन्सर आहेत, नसांचे विकार आहेत, मेंदूचे कॅन्सर आहेत, विकार आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, हाडांचे विकार आहेत, पोटांचे विकार आहेत, त्वचेचे विकार आहेत, अशा सर्वांना तू स्पर्श कर. ते सर्व विकार ख्रिस्ताच्या आरोग्यामध्ये, ख्रिस्ताच्या खालील पटक्यामध्ये जे आरोग्य त्यांच्या ठाई घाल आणि ते काढून टाक. त्यांना आरोग्य दे, शांती दे, प्रीती दे. तसेच तो प्रार्थना करतो प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. शिक्षकांना ज्ञानामध्ये भर. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी त्यांच्या ठाई तू ख्रिस्तामध्ये ज्ञान घाल. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरं यांच्या मुखास अन्न पाणी तू दे. तसेच तू प्रार्थना करतो आज जे प्रार्थनेमध्ये मागत आहेत त्या विनंत्या तुझकडे पोहोचल्या जाव्यात आणि त्या तू मान्य कराव्यात कसं असं तू कर.
माझी विनंती तुझपुढे सादर हो. होय, त्यांच्याही विनंत्या तुझपुढे सादर व्हाव्यात. त्यातली अडकणं ख्रिस्तामध्ये काढली जावीत असो तू कर. प्रार्थना करतो फुलाताई कुटुंब, त्यांच्या घरातील व्यक्ती, छायाताईचं कुटुंब, सॅमसन अंकल त्यांची लेकरं, मावशी त्यांच्या घरातील लेकरं, आई, शेजारची ताई दत्ता ते सुना नातवंड लेकरं, मंगलाताई आहेत, हिवाळे कुटुंब त्यांच्या घरातील लहान लेकरं त्यांची मुलं मुली आहेत. या सर्वांना तुझ्या हातात देतो. या सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांचे दैहिक त्रास घाल, आरोग्य दे, रात्री सुंदरस अन्न त्यांच्या मुखी दे, त्यांना खाऊन त्यांना शक्ती सामर्थ्य दे, अंतशिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जेवढे सहभागित आहेत त्यांच्या जीवनात तुझा प्रकाश सामर्थ्य घाल, आरोग्य घाल, स्थिर कर, तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासात दृढ कर. जिथे राहतात तिथे ख्रिस्ताच्या साक्षीमध्ये त्यांना तू ठेव. फुलाताईंच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते ख्रिस्तामध्ये सॉल्व्ह कर. त्यांना तू आत्म्यामध्ये विश्वासामध्ये स्थिर कर. सॅमसन अंकलच्या लेकरांना आरोग्यात भर, मावशीच्या घरातील लेकरांना आरोग्यात भर, शेजारची ताई दादा सुना नातवंड लेकरा त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य स्थिरता तू घाल. मंगलताईंच्या जीवनात जे काही प्रॉब्लेम असतील, त्यांचे लेकरं, त्यांची मुलगी, त्यांच्या घरातले जावई, यांना सर्वांना तू विश्वासात दृढ स्थिर कर. त्याच्या हाताच्या श्रमाला तू फळ दे. डोळ्यांच्या कुटुंबामध्ये तुझं आरोग्य ख्रिस्ता शांती राहू दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तो आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रार्थनेत राहा, आनंदात राहा, प्रीतीत राहा, शांतीत राहा, स्थिर राहा. तुमचे आमचे दिवस त्याच्या हाती आहेत, आमेन.